नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धपकाल असेल, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, पुढील हप्ते तुम्हाला नियमित स्वरूपात यावे यासाठी काही कागदपत्र तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये सादर करायचे आहे आणि हे कागदपत्र जर तुम्ही सादर केले नाही तर पुढील हप्ता तुम्हाला येणार नाही. या संदर्भात अतिशय महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आपल्या समोर मी ठेवलेलं आहे. तर यामध्ये बघा, ग्रामसेवक यांचा हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांचा अहवाल, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्डची झेरॉक्स 31/1/2026 अखेरपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजय गांधी अनुदान जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा करावे. तसेच इतर बँकेमध्ये अनुदान जमा होत असेल तर अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र हे संजय गांधी कार्यालयामध्ये जमा करायचे. व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलं मी तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगतोय. ज्यांचे पैसे हे मध्यवर्ती बँकेमध्ये, म्हणजे आपली जी मध्यवर्ती बँक असते तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलची, त्याच्यामध्ये जमा जर होत असेल तर तुम्हाला त्या कार्यालयामध्ये तुमचा आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक आणि UDID कार्ड जे असेल ते, त्याचबरोबर हयातीचा दाखला, हे सर्व कागदपत्र तुम्हाला त्या बँकेमध्ये जमा करायचे. आणि जर समजा तुमचे दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये हे पैसे जर येत असतील तर तुम्हाला काय करायचे, तहसील कार्यालयामधील, कुठे, तहसील कार्यालयामधील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो टेबल आहे, जे कार्यालय आहे, तेथे तुम्हाला 31/1 कधी 31/1 या तारखेपर्यंत हे सर्व कागदपत्र जमा करायचे. अन्यथा शासन क्रमांक विशेष सहाय्य योजना 2018 हे जे काही पत्रक आहे 20 ऑगस्ट 2019 नुसार 31/1/2026 अखेरपर्यंत ज्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांनी या कालावधीत हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अहवाल सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल, याबाबत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे. अशा पद्धतीचा हा अतिशय महत्त्वाचं पत्र या ठिकाणी बघा, नायब तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे कार्यालय आहे, तहसीलदार कार्यालय शिरूर यांच्या माध्यमातून हे पत्र जाहीर झालेलं आहे. कदाचित आज उद्या परवा तुमच्या तहसील कार्यालयातून सुद्धा हे पत्र, अशा पद्धतीचं पत्र जाहीर होऊ शकतो. तर वेळेवर तुमची घाई होऊ नये यासाठी ही माहिती तुम्ही समजून घ्या. आज न उद्या तुम्हाला सुद्धा पुण्याच्या पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने पुणे हे जे शहर आहे किंवा हे जे डिस्ट्रिक्ट आहे, येथील लाभार्थ्यांना ज्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा सूचना येतील आणि हे कागदपत्र तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जमा करणं बंधनकारक असेल. जर केले नाही तर नियमित स्वरूपात येणारे पैसे सुद्धा तुमचे बंद होतील. त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. अशा पद्धतीचा महत्त्वाचं पत्र या ठिकाणी नायब तहसीलदारांच्या माध्यमातून जाहीर केलं जाणार. त्यामुळे ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा, सगळ्यांना अपडेट राहायला सांगा, जेणेकरून जेव्हा तुमच्या तालुक्याचं पत्र जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला हे कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. शेवटी एवढंच सांगेल, घाई करू नका. तुमच्या तालुक्याचं पत्र जेव्हा जाहीर होईल तेव्हाच तुम्ही हे कागदपत्र घेऊन जा. अन्यथा तुम्ही जर कागदपत्र घेऊन जर गेलात तर त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र स्वीकारणार नाही. मग तुम्हाला प्रश्न येईल की अनिल सरांनी जी माहिती सांगितली ती खोटी आहे किंवा चुकीच्या पद्धतीने सांगितली, आमच्याकडे त्या संदर्भात कागदपत्र घेत नाहीत, तरीसुद्धा आम्हाला सांगितलं कागदपत्र घेऊन जा. जसे ज्या तालुक्यात अशा पद्धतीची सूचना येईल तेव्हा मी नक्की व्हिडिओ बनवेल. त्यामुळे व्हिडिओवरती यूट्यूब चॅनलवरती अपडेट राहा. नवीन ती माहिती तुम्हाला भेट राहील. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.